अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवनाथ पारायणबद्दल जराशी माहिती। नवनाथ पारायण का करावे, कधी करावे आणि त्याचे महत्त्व काय हे नक्कीच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण आजचा व्हिडिओ हा नक्कीच तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा ठरेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींच्या कारणाच्या सगळे उपाय समजून जातील आणि त्याचनुसार तुम्हाला या नवनाथ पारायणाने तुम्हाला काय गोष्टी मिळू शकतात किंवा याने तुमच्यामध्ये काय बदल होऊ शकतात हे सगळेच तुम्हाला ह्यामध्ये कळणार आहे। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणीसुद्धा ह्या नवनाथ पारायणाने अशा निघून जाणार आहे ना की दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर अशी राहील आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही अडीअडचणी असतील तुमच्या जीवनातल्या त्या सगळ्या दूर होतील। तर त्यासाठी नक्की ह्याचे महत्त्व काय आहे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आधी बघणार आहोत। नवनाथ पारायण हे एकूण 40 अध्यायाचा आहे आणि ह्या एकूण एका अध्यायाचा ह्याचा वेगळा महत्त्व आहे। तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की कुठल्या अध्यायाचा नक्की काय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर हे कधी करावे। तर सगळ्यात पहिले नवनाथ पारायण हे आपण वर्षभरात कधीही करू शकतो, पण सहसा बरेचसे जण हे नवनाथांचं पारायण श्रावण महिन्यात करतात। बरेचसे जण हे वर्षातनं दोनदाही करतात। दत्त जयंतीच्या जवळसुद्धा हे पारायण केलं जातं। सहसा हे संकल्पपूर्ती पारायण सुद्धा ह्याला आपण म्हणू शकतो। त्यामुळे नवनाथ पारायण करण्याचे भरपूर महत्त्व आहे आणि या पारायणाचं जेवढं महत्त्व आहे तेवढेच याचे लाभसुद्धा आहे। हे तुम्ही नुसतं जरी केलं, काही मनात संकल्प जरी नसला तरी तुमच्या ज्या कुठल्या अडचणी असतील त्या हळूवारपणे निसटून जातात, सुटून जातात आणि तुम्हाला ते कळतसुद्धा नाही। अगदी तुम्ही अडीअडचणी तुमच्या देवासमोर काही मांडल्या जरी नाही तरीसुद्धा त्या अशा हळूवारपणे निघून जातात की तुम्हाला ते कळूनसुद्धा येत नाही। त्यामुळे नवनाथ पारायण नक्कीच एकदा तरी आपल्या आयुष्यात करावे आणि त्याचबरोबर जमल्यास वर्षातनं एकदा तरी श्रावण महिन्यात ते नक्कीच करावे। त्याचबरोबर नवनाथ पारायण हे बायकांनी करावे की नाही यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ नक्कीच लवकर आणणार आहोत। त्यामुळे हे सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका। तर चला आजच्या नवनाथ पारायणाचे करण्याच्या महत्त्वाला आपण बघूयात की नक्की काय काय महत्त्व आहेत। सगळ्यात पहिले अध्याय पहिला, संबंध बाधा नाहीशी होऊ शकते। अध्याय दुसरा, धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होतात। अध्याय तिसरा, शत्रूचा नाश, मुष्टियुद्ध, विद्येची प्राप्ती आणि घरात मारुतीचे वास्तव्य होते। अध्याय चौथा, कपटाची बंधने सुटतात, शत्रूचा पराभव होतो आणि राजदरबारी मान मिळतो। अध्याय पाचवा, घरात भूतबाधा असेल तर थांबते व ती परत होत नाही। अध्याय सहावा, शत्रूचे हृदय पालटेल आणि त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होतो। अध्याय सातवा, 84 लाख योनीत जन्म येणार नाही, व्यथा चिंता संपेल। अध्याय आठवा, दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, काळजी संपेल। अध्याय नववा, 14 विद्या व 64 कला प्राप्त होऊ शकतील। अध्याय 10वा, स्त्री दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल, मुले जगतील। अध्याय 11, अग्निपीडा दूर होईल, ग्रहदोष संपतील आणि संततीची प्राप्ती होईल। अध्याय 12वा, देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील। अध्याय 13वा, स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल। अध्याय 14, कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकात राहता येईल। अध्याय 15, घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल। अध्याय 16, वाईट स्वप्नांचा नाश होईल। अध्याय 17, योग सिद्धी लाभेल, सन्मार्गाची प्राप्ती होईल। अध्याय 18, ब्रह्महत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल।
अध्याय 19 परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल. अध्याय 20 मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल. अध्याय 21 गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल. अध्याय 22 ज्ञान संपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. अध्याय 23 घरातील सुवर्ण टिकून राहील. अध्याय 24 बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील. अध्याय 25 शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल. अध्याय 26 गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत. अध्याय 27 हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल. अध्याय 28 गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल. अध्याय 29 क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल. अध्याय 30 चोरांची दृष्टी नाहीसी होईल. अध्याय 31 शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही. अध्याय 32 गडांतरे संपतील, आयुष्य वाढेल. अध्याय 33 धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. अध्याय 34 सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल. अध्याय 35 महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36 साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. अध्याय 37 दुःखशीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. अध्याय 38 हिवताप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील. अध्याय 39 युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल. अध्याय 40 कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील आणि संपूर्ण नवनाथ वाचण्याने तुमचे पुण्य वाढेल. ह्या पद्धतीने जर का तुम्ही नवनाथ पारायण केलं तर बघा एकूण एक अध्यायामागे किती महत्त्वाच्या कारणानुसार तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का पूर्ण पारायण झालं आणि त्याच नंतर तुम्हाला जर का कधी असं वाटलं कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला कुठल्या कारणासाठी जर का पारायण परत करायचं असेल तर तुम्ही ह्या कारणानुसार सुद्धा अध्याय वाचून देवाची प्रार्थना करू शकता. त्यामुळे नक्कीच नवनाथ पारायण एकदा तरी करावे. ह्याचबरोबर आजच्या व्हिडिओला आपण परवानगी घेऊया. अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि परत भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.